भूमिका गरीब मुलगी होती. ती कुणालाही तिच्या बॅगेला हात लावू देत नव्हती. श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करत असे. एके दिवशी जेव्हा वर्गातील मुलगी, जिचं नाव डॉली होतं, तिची 2,000 रुपयांची नोट चोरीला गेली, तेव्हा मॅडमने सर्व मुलांच्या बॅग तपासल्या, पण भूमिकाने तिची बॅग छातीशी घट्ट धरली आणि म्हणाली की मी माझी बॅग दाखवणार नाही. मॅडमने तिला खूप मारलं आणि तिला प्रिन्सिपलकडे आणण्यात आलं. तेव्हा प्रिन्सिपलने भूमिकाची बॅग उघडली आणि बघितलं तर भूमिका रडायला लागली. तेव्हा प्रिन्सिपलने भूमिकाला घट्ट मिठी मारली, कारण भूमिकाच्या या बॅगेमध्ये असा कोणता खजिना लपवला आहेस की ज्याला तू कुणालाही हात लावू देत नाहीस? अगं दाखव तुझी बॅग, इकडे आण, आम्हाला पण बघू दे कोणता खजिना दडलेला आहे. त्या वर्गातल्या टॉप मुलींपैकी एक असलेली डॉली तितकीच इंटेलिजंट आणि हुशार मुलगी होती. ती तितकीच खोडकर आणि गर्विष्ठ होती. तिला गर्व या गोष्टीवर होता की ती सातत्याने वर्गात अव्वल यायची आणि ती एका श्रीमंत बापाची मुलगी होती. या शाळेत गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी दिला जाणारा निधी डॉलीचे वडीलच द्यायचे. या गोष्टीवरून सुद्धा ती आपल्या वर्गातील अनेक मुलींना टोमणे देत असायची, ज्या महान शिष्यवृत्तीवर या चांगल्या शाळेत शिकत होत्या. ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट मानली जात होती, कारण येथे शिक्षण घेतलेली मुले भविष्यात नक्कीच काहीतरी होत होती. भूमिकाने तिची बॅग छातीजवळ धरली होती. डॉली आणि तिचे मित्र भूमिकाच्या मागेच लागलेले असायचे. माहीत नाही त्यांच्या मनात या भूमिकाबद्दल काय द्वेष होता. जेव्हाही डॉलीला मोका वेळ मिळायचा तेव्हा ती या निष्पाप मुलीकडे जाऊन तिला त्रास देत असायची. आताही ती मुद्दाम होऊन भूमिकाची बॅग ओढत होती की त्यात एवढं काय आहे जे तू आम्हाला दाखवत नाहीस, आमच्यापासून लपून ठेवतेस. भूमिकाने जेव्हा बघितलं की प्रत्येकजण तिच्यावर वर्चस्व गाजवत आहे, तेव्हा बॅगला तिने पूर्ण ताकदीने मिठी मारली. ती रडत होती. डॉलीच्या मैत्रिणीने भूमिकाची ओढणी काढून फेकून दिली. तिचे केस पूर्ण विस्कटले होते. कुणी तिचे केस ओढत होते तर कुणीतरी तिची वेणी धरून फिरवत होते. तेवढ्यात बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली, सुष्मिता मॅडम वर्गात येत आहेत. डॉलीचं तर तारांबळ उडाली. ती लगेच तिच्या सीटवर जाऊन बसली. सुष्मिता मॅडम किती कडक आहेत हे सर्वांना माहीत होतं. त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता की माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी श्रीमंत बापाचा आहे की मजुराचा मुलगा आहे. भूमिकाने देवाचे आभार मानले. तिने पटकन तिची बॅग तिच्यासमोर बेंचवर ठेवली आणि तिचे स्वरूप जुळवू लागली. पण तोपर्यंत सुष्मिता मॅडम वर्गात आल्या होत्या. सगळी मुलं मस्त बसली होती. गणवेश स्वच्छ होता, पण सुष्मिता मॅडम भूमिकाची अवस्था पाहून थक्क झाल्या. त्यांच्या कपाळावर आट्या उमटल्या. त्या विचार करू लागल्या की तू स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहेस? कोणत्या शेतातून आली आहेस? अशा अवस्थेत कोणी शाळेत येतं का? ही तुझी रोजचीच अवस्था असते. कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुझे असे रूप असते. असे वाटते की तू सकाळी उठल्यानंतर तोंडसुद्धा धुत नाहीस आणि त्याच अवस्थेत तू इथे येऊन मोकळा श्वास घेतेस. मॅडम भूमिकाला ज्या काही बोलल्या त्यावर वर्गात बरीच चर्चा झाली. त्यात डॉलीचा आवाज सर्वात मोठा होता. डॉली म्हणाली, कुणास ठाऊक तिचे आईवडील तिला शेतात काम करायला लावत असणार, कारण त्यांना 2 वेळचं जेवण तर मिळायला हवं ना. यावर तिथे बसलेली बाकीची मुलंसुद्धा हसायला लागली. पण सुष्मिता मॅडमने आपल्या हातातील काठी समोरच्या टेबलावर मारून सर्वांना शांत केले. त्या म्हणाल्या, मी बोलत असताना तुला मध्येच आडवा पाय घालण्याची परवानगी कोणी दिली? आता जर तू मध्येच बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाक लावून देईल. भूमिकाने तोपर्यंत तिचे स्वरूप सरळ केले होते. सॉरी मॅडम म्हणत ती गप्प बसली. मॅडमनेही मग जास्त वेळ न घालवता शिकायला सुरुवात केली. आता इंग्रजीचा तास होता आणि मॅडम मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या. भूमिका गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात A ग्रेड मिळालेल्या मुलांमध्ये ती सुद्धा होती. ती अजूनही तिच्या वहीत पांढऱ्या फळ्यावर लिहिलेली काही वाक्य आपल्या वहीत लिहित होती. तेवढ्यात वर्गात आवाज आला. डॉलीने आपली बॅग उघडली होती, कारण तिला बॅगमधून पेन्सिल काढायची होती. परंतु त्यावेळी तिच्या बोलण्याने वर्गातील सर्वांनाच आश्चर्यचकित केले. वर्गात डॉलीचा आवाज घुमू लागला, मॅडम माझ्या बॅगमधून पैसे चोरी झाले आहेत. माझे पैसे कुठे गेले? कुणी काढले? त्याचवेळी सुष्मिता मॅडमचा व्हाईट बोर्डवर चालणारा हात मध्येच थांबला होता. त्यांनी मार्कर बंद केला आणि डॉलीकडे पाहण्यासाठी मागे फिरल्या. त्यांनी विचारले, काय झाले? तेव्हा डॉली उठली आणि म्हणाली की मी माझ्या बॅगेत 2,000 रुपयांची नोट ठेवली होती. कुणी काढली कुणास ठाऊक.
मॅडम म्हणाल्या, बॅगेत नीट बघ, बॅगेतच कुठेतरी असेल. उगाच कोण तुझ्या बॅगेतून पैसे का काढेल? आणि तू इतके पैसे घेऊन शाळेत का आली होतीस? यावर डॉलीने अतिशय गर्विष्ठ स्वरात सांगायला सुरुवात केली की ऑफकोर्स मी रोज यापेक्षाही जास्त पैसे आणते. जेवणाच्या वेळेत मला स्वतःसाठी आणि माझ्या मित्रांसाठी बाहेरून काहीतरी मागवावे लागते. पण आज मी काय खाऊ? माझ्याकडे तर पैसेच नाहीत. माहीत नाही कोणी काढून घेतले. सुष्मिता मॅडमने प्रत्येक मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि स्वतः पुढे येऊन डॉलीची बॅग चेक केली तर खरंच बॅगमध्ये पैसे नव्हते. तेव्हा मॅडमने एका मुलाला सांगितले की क्लासरूमचा दरवाजा बंद कर. आता कोणीही क्लासरूममध्ये येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही. पहिल्या बेंचवर 4 मुली बसल्या होत्या. त्या 4ही मुलींच्या बॅग मॅडमने स्वतः चेक केल्या. त्या मुलींची प्रत्येक गोष्ट मॅडमने चेक केली, परंतु त्यांना त्या 4ही मुलींकडे पैसे सापडले नाहीत. तेव्हा मॅडमने त्या मुलींना सांगितले की एका लाईनमध्ये जाऊन सर्वांच्या बॅग चेक करा. काहीही झाले तरी पैसे कुणी चोरी केले आहेत हे मला समजायला हवं. सर्व मुली आपापल्या बॅग चेक करून देत होत्या. एका लाईनमध्ये व्यवस्थित बॅग चेक करण्याचे काम चालू होते. तेवढ्यात क्लासरूमच्या एका कोपऱ्यातून मुलींच्या गोंधळाचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून त्या मॅडम बाजूला पाहू लागल्या तर 2 मुली एकमेकींकडून बॅग खेचण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यातील एक मुलगी म्हणत होती, आम्हाला मॅडमने सांगितलं, आम्हाला तुझी बॅग चेक करायची आहे. तिथेच डॉली उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य होते. खरं तर डॉलीचे पैसे चोरी झालेच नव्हते. तिने जाणून बुजून हा सर्व खेळ रचला होता. कारण या कारणाने तरी भूमिकाची बॅग चेक होईल आणि सर्व सत्य सर्वांसमोर येईल. कारण त्या बॅगमध्ये असं काय होतं की त्या बॅगला भूमिका कधीच कोणाला हात लावू देत नव्हती. सुष्मिता मॅडमने जेव्हा हा गोंधळ ऐकला तेव्हा त्या तिकडे गेल्या आणि म्हणाल्या, काय झालं आहे? का उगाचच एवढा गोंधळ घालत आहात? तेव्हा भूमिकाची बॅग चेक करणारी मुलगी म्हणाली, बघा ना मॅडम, तुम्हीच आम्हाला सांगितलं आहे ना की प्रत्येकाची बॅग चेक व्हायला हवी. आम्ही चौघीही लाईनमध्ये बॅग चेक करत आहोत. प्रत्येक मुलीने कोणतीही तक्रार न करता आम्हाला बॅग चेक करायला दिली, पण ही भूमिका आम्हाला बॅग चेक करू देत नाही. तेव्हा सुष्मिता मॅडमने भूमिकाकडे रागाने पाहिले आणि म्हणाल्या, क्लासमधील सर्व मुली आपल्या बॅगा चेक करून देत आहेत, मग तुला तुझी बॅग चेक करून द्यायला काय अडचण आहे? बॅग काढ आणि सर्वांना दाखव. पण भूमिकाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, नाही, मी माझी बॅग चेक करून देणार नाही. सुष्मिता मॅडमने जेव्हा हे वाक्य ऐकलं तेव्हा त्या म्हणाल्या, अच्छा, याचा अर्थ पैसे तू चोरी केले आहेस. चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नाहीस. जेव्हा हे बोलणं भूमिकाने ऐकलं तेव्हा तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणू लागली, मॅडम, मी कोणतीही चोरी केलेली नाही. मी सांगत आहे ना, मला काय गरज आहे डॉलीचे पैसे चोरण्याची? मी कधीच तिच्या बॅगजवळ जात नाही आणि कधी तिच्या बॅगेला हात लावत नाही. प्लीज माझी बॅग सोडा. डॉलीसुद्धा तिथेच असल्यामुळे ती म्हणाली, मला तर सुरुवातीपासूनच हिच्यावर संशय होता. नक्कीच हिनेच हे घाणेरडे काम केलं असणार. एकतर ही गरीब नीच मुलगी, आमच्या तुकड्यावर जगणारी, या स्कूलमध्ये शिकण्याची एवढी हिची लायकी तरी आहे का? वरती अजून आमच्यासारख्या श्रीमंत मुलीच्या बॅगमधून चोरी करत फिरते. डॉलीचे शब्द ऐकून भूमिका पहिल्यापेक्षाही जास्त रडू लागली, पण तरीसुद्धा बॅग आपल्या छातीजवळ धरून ती बोलू लागली, मी कोणतीही चोरी केलेली नाही. तुम्हाला समजत नाही का? मी माझी बॅग तुम्हाला नाही दाखवू शकत. भूमिकाचे हे शब्द ऐकता सुष्मिता मॅडमने कोणताही विचार न करता भूमिकाच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाल्या, एकतर चोरी करतेस आणि वर तोंडसुद्धा चालवतेस. दाखव मला तुझी बॅग, नाहीतर तुझी खूप वाईट अवस्था करेन. सुष्मिता मॅडम खूपच कडक शब्दात भूमिकाजवळ बोलत होत्या. कोणत्याही टीचरला अशा प्रकारे मुलांबरोबर बोलणं शोभत नाही. सुष्मिता मॅडम आपल्या विद्यार्थिनीबरोबर अशा शब्दात बोलत होत्या. भूमिका बोलत होती, काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझी बॅग तुम्हाला दाखवू शकत नाही. आता या सर्व गोंधळाचा आवाज क्लासरूमच्या बाहेर जात होता. त्याच क्लासरूममध्ये अशी 5-6 मुलं होती जी गरीब घराण्यातील होती आणि स्कॉलरशिप घेऊन ती मुलं इथे शिकत होती. प्रकरण खूप वाढत आहे आणि मॅडम भूमिकाला मारहाण करत आहे. हे जेव्हा त्या मुलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना राहवलं नाही. शेवटी त्यांनी क्लासरूमचा दरवाजा उघडला आणि घडलेला सर्व प्रकार प्रिन्सिपल मॅडमला जाऊन सांगितला. जशी ही बातमी प्रिन्सिपल मॅडमला समजली
तेव्हा लगेचच प्रिन्सिपल रागिनी मॅडम तिथे आल्या. रागिनी मॅडम जेव्हा क्लासरूमच्या दरवाजातून आत आल्या तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांनासुद्धा खूपच राग आला. त्यांच्या मोठ्या आवाजाने सुष्मिता मॅडमची तर बोलतीच बंद झाली होती. त्या मोठ्या आवाजात म्हणू लागल्या, इथे काय चाललं आहे? या अगोदर रागिनी मॅडमचा एवढा राग कोणीच पाहिला नव्हता. आता सुष्मिता मॅडम काही बोलणार आणि भूमिकाविषयी तिथे सर्व काही सांगणार. त्या अगोदरच रागिनी मॅडमने सर्वांना शांत केले आणि म्हणाल्या की या मुलींना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. सुष्मिता मॅडमने भूमिका आणि डॉलीला आपल्याबरोबर घेतले आणि प्रिन्सिपल मॅडमच्या ऑफिसमध्ये गेल्या. रागिनी मॅडम समोरच बसल्या होत्या. अगोदर डॉलीला आतमध्ये बोलवण्यात आले. जेव्हा तिची चौकशी करण्यात आली तेव्हा डॉलीने पुन्हा तोच रडीचा डाव सांगितला, माझ्या बॅगमधून भूमिकाने पैसे चोरले आहेत. तेव्हा रागिनी मॅडम हळू आवाजात आणि प्रेमाने तिला विचारू लागल्या की तू एवढ्या ठामपणे कशी म्हणू शकतेस की तुझे पैसे भूमिकाने चोरले आहेत? त्यावर डॉली म्हणाली, तिने आम्हालाच तिची बॅग चेक करू दिली नाही. एवढंच नाही तर सुष्मिता मॅडमने तिला थप्पडसुद्धा मारली, परंतु तिने तिची बॅग आम्हाला चेक करू दिली नाही. याचा अर्थ हाच आहे की आजपर्यंत स्कूलमध्ये जेवढ्या चोऱ्या झाल्या आहेत तेवढ्या सर्व चोऱ्या भूमिकानेच केल्या आहेत. डॉलीचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर रागिनी मॅडमने डॉलीला बाहेर जाण्यास सांगितले. डॉली तर तिथून बाहेर निघून गेली होती, परंतु सुष्मिता मॅडम तिथेच उपस्थित होत्या. मग त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये भूमिकाला बोलावले. भूमिका घाबरत घाबरत ऑफिसमध्ये आली होती. तिने अजूनही आपली बॅग स्वतःच्या छातीजवळ पकडली होती. तिचे केस विखुरलेले होते. चेहऱ्यावर सुष्मिता मॅडमच्या बोटांचे निशाण दिसत होते. तिचा गोरा रंग आणि त्याच्यावर ते निशाण उठून दिसत होते. तिच्या चेहऱ्यावरील ते निशाण पाहून रागिनी मॅडम रागातच सुष्मिता मॅडमकडे पाहू लागल्या. त्यानंतर त्यांनी सुष्मिता मॅडमला सुद्धा आपल्या समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि भूमिकाला म्हणाल्या की तू येऊन माझ्या बाजूला बस. भूमिका घाबरतच प्रिन्सिपल मॅडमच्या बाजूला जाऊन बसली. मग प्रिन्सिपल मॅडम भूमिकाला विचारू लागल्या की नक्की काय भानगड आहे? तेव्हा भूमिका जोरजोरात रडू लागली. रडतच म्हणाली, मॅडम, डॉली माझ्यासोबत खूपच चुकीचा व्यवहार करते. तिच्या मैत्रिणींना बरोबर घेऊन ती आम्हा सर्व गरीब मुलींची खूपच चेष्टा करत असते. आजसुद्धा ती सकाळपासून माझी बॅग माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा मी तिला माझी बॅग दाखवण्यासाठी मनाई केली तेव्हा तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला. ही सर्व गोष्ट क्लासरूमच्या बाहेर घडली होती, परंतु जेव्हा सुष्मिता मॅडमचे लेक्चर चालू झाले त्यावेळी तिने आपल्या बॅगेतील पैसे गेल्याचा कांगावा केला आणि माझ्यावर चोरीचा आरोप केला. भूमिकाचे एवढे बोलणे ऐकून घेतल्यानंतर रागिनी मॅडमने भूमिकावर एक नजर टाकली आणि म्हणाल्या, या सर्व गोष्टीसाठी मी डॉलीबरोबर बोलेन, पण तुझी बॅग तुझ्या सुष्मिता मॅडमला का चेक करू दिली नाहीस? जर सर्वांसमोर तुझी बॅग चेक झाली असती तर तुझ्यावर कोणीही शंका घेतली नसती. तू तुझी बॅग चेक करू दिली नाहीस, म्हणूनच बाळा सर्वांना असं वाटतं की चोरी तूच केली आहेस. रागिनी मॅडमचं हे बोलणं ऐकून भूमिकाने शरमेने आपली मान खाली घातली होती. तेव्हा मोठ्या प्रेमाने रागिनी मॅडम उठून भूमिकाजवळ आल्या आणि म्हणाल्या, तुझी बॅग आता मला दाखव पाहू. सुरुवातीला भूमिकाने प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा आपली बॅग दाखवण्यासाठी नकार दिला. मग ती म्हणाली, तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना? रागिनी मॅडमने खूप प्रेमाने भूमिकाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, नाही, तू मला दाखव या बॅगमध्ये काय आहे. रागिनी मॅडमच्या बोलण्यानंतर भूमिकाने घाबरतच एक नजर सुष्मिता मॅडमवर टाकली आणि आपली बॅग रागिनी मॅडमच्या स्वाधीन केली. जेव्हा त्यांच्या हातात बॅग आली तेव्हा त्या जशा भूमिकाची बॅग चेक करू लागल्या तसतसे त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. आता रागिनी मॅडम अक्षरशः रडू लागल्या होत्या. त्यांनी बॅग आता आपल्याच जवळ ठेवली होती आणि रडतच त्यांनी भूमिकाला मिठी मारली होती. सुष्मिता मॅडम हैराण होऊन हे सर्व दृश्य पाहत होत्या. भूमिकाच्या बॅगमध्ये असं काय आहे ज्यांनी प्रिन्सिपल मॅडम रडू लागले आहेत आणि त्यांनी भूमिकाला मिठी मारली आहे? अजूनही सुष्मिता मॅडमच्या लक्षात येत नव्हते. जेव्हा रागिनी मॅडमने भूमिकाची बॅग उघडली आणि पाहिले तेव्हा तिच्या बॅगमध्ये पुस्तकात सोबतच एका बाजूला छोटे छोटे भाकरीचे चपातीचे तुकडे होते. त्याचबरोबर खाल्लेले अर्धे अर्धे पावाचे तुकडे होते. सोबतच अर्धा खाल्लेला बर्गर होता. अर्धी खाल्लेली भाजी पॅकेटमध्ये होती, तर एका पॅकेटमध्ये थोडेसे इतर खाद्यपदार्थ होते. ते पाहून रागिनी मॅडम सर्व काही समजून गेल्या होत्या की नक्की काय गोष्ट आहे.
ते सर्व पाहून त्यांना राहवले नाही. म्हणूनच त्यांनी भूमिकाला मिठी मारली आणि रडतच त्यांनी तिला आपल्या बाजूला बसवले आणि तिला म्हणाल्या, हे सर्व काय आहे ते मला सांग. तेव्हा सुष्मिता मॅडमनी सुद्धा पुढे येऊन तिची बॅग चेक केली होती. तिच्या बॅगमध्ये पैसे तर नव्हते, परंतु खाद्यपदार्थाचे खाल्लेले छोटे छोटे तुकडे होते. ते सर्व पाहून त्यांनासुद्धा धक्का बसला होता. परंतु सुष्मिता मॅडमला काही समजत नव्हते की नक्की ही काय गोष्ट आहे. ते हैराण होऊन भूमिकाचा चेहरा पाहत होत्या. तेव्हा रागिनी मॅडम भूमिकाला म्हणाल्या, बाळा, हे सर्व काय आहे? तू हेच सर्वांपासून लपवत होतीस का? भूमिका रडू लागली आणि रडतच म्हणाली, मॅडम, मला नाही वाटत की या सर्वांसमोर कोणी माझी चेष्टा मस्करी करावी. माझ्या क्लासमधील मुले अगोदरच मला खूप त्रास देतात, माझी चेष्टा करतात, माझ्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात. जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली गेली असती आणि त्या सर्वांनी माझ्या बॅगेत या गोष्टी पाहिल्या असत्या तर माझे जगणे मुश्किल झाले असते. भूमिका सांगू लागली की माझ्या बाबांचा मृत्यू झाला आहे. ते एक प्रायव्हेट नोकरी करत होते. एका रोड ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी जे काही थोडेफार पैसे जमवले होते त्या पैशातून काही दिवसभर खर्च चालत होता. परंतु किती दिवस असं चालणार? माझ्या आईलासुद्धा हृदयाचा आजार झाला आहे. जोपर्यंत ती औषधं खात नाही तोपर्यंत तिची तब्येत ठीक होत नाही. ती कोणतेही अवजड काम करू शकत नाही. लोकांच्या घरी जाऊन ती काम करते, परंतु तरीसुद्धा तिची तब्येत खराब होते. म्हणून तिला शक्य होईल तेवढं काम करून ती घरी येते. ती जास्त वेळ वाकू शकत नाही किंवा कोणतीही वजनदार वस्तूसुद्धा उचलू शकत नाही. आता तर तिची औषधेसुद्धा संपली आहेत. मला अजून छोटे 2 बहीण भाऊ आहेत. ते अजून लहान असल्यामुळे काही काम करू शकत नाहीत आणि मी त्यांना उपाशीसुद्धा पाहू शकत नाही. एक दिवस आमच्या घरातील चूल पेटली नाही. जे काही थोडेफार अन्न होते ते माझ्या आईने लहान भावाला आणि बहिणीला खायला दिले. मी इथे स्कॉलरशिप घेऊन शिक्षण घेत आहे, म्हणूनच मी इथे शिकण्यासाठी येते. माझे एकच स्वप्न आहे की मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि मी एवढी कमाई करावी की माझ्या छोट्या भावाला, बहिणीला आणि आईला पोटभर खायला मिळावे. त्यांना कधीही कुणासमोर हात पसरवण्याची गरज पडू नये. 2 दिवसांपासून मी भुकेलेली होते. फक्त पाणी पिऊन दिवस काढत होते. आता शेजारी लोकसुद्धा आमची मदत करण्यासाठी तयार नाहीत. ते बोलतात की आमची परिस्थिती तुमच्यासमोर आहे. आम्ही कधीपर्यंत तुम्हा लोकांची मदत करणार? जर आम्ही तुम्हा लोकांची मदत केली तर आम्ही आमच्या गरजा कशा पूर्ण करणार? त्यामुळे आम्ही त्या लोकांना काहीही सांगणे सोडून दिले आहे. एक दिवस मी जेव्हा स्कूलमधून घरी जात होते तेव्हा रस्त्यामध्ये माझं लक्ष एका हॉटेलकडे गेलं. तिथे एक माणूस पावभाजी आणि जेवण विकत होता. त्याला ते विकताना पाहून मी त्याच्याजवळ गेले. तिथे गेल्यानंतर मी पाहिले की लोकांनी खाल्लेले अर्धे पावाचे तुकडे, उरलेले जेवण तो एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये फेकत आहे. कदाचित त्याने विचार केला असेल की ते सर्व तो कुत्रा मांजरांना खाऊ घालेल. परंतु जेव्हा मी ते पाहिले तेव्हा माझ्या तोंडाला पाणी आले. तो कुठे ते कचऱ्यात फेकत होता, एका प्लास्टिकच्या मोठ्या भांड्यात तर ठेवत होता. मी हळू चालत त्याच्याजवळ गेले आणि त्या काकांना विचारले की ही जेवण मी घेऊ का? त्या काकांनी माझ्याकडे हैराण होऊन पाहिले आणि म्हणाले, तू हे शिल्लक उष्टे जेवण नेऊन त्याचे काय करणार? हे तर मी हॉटेल बंद झाल्यानंतर कुत्र्या मांजरांना खायला घालतो. मी त्या काकांचे बोलणे ऐकले आणि त्यांना म्हणाले की हे जेवण तुम्ही मला द्या, मी याचे पैसे देणार नाही. त्यावर ते म्हणाले, हो, हे तर उष्टे जेवण आहे, त्याचे पैसे मी तुझ्याकडून का घेऊ? त्याचे बोलणे ऐकून मी खूप खुश झाले आणि ते जेवण घेऊन एका बाजूला बसले. भुकेने माझी खूपच वाईट अवस्था झाली होती. सर्वात अगोदर तर मी ते जेवण खाल्ले आणि इतर उरलेले जेवण मी माझ्या बॅगेमध्ये भरले आणि घरी जाऊन आई आणि छोट्या बहिणी भावाला दिले. आता हेच माझं रोजचं काम झालं होतं. त्या हॉटेलवर जाऊन त्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जे काही खाद्यपदार्थ पडलेले असायचे ती मी माझ्या बॅगेमध्ये घेऊन यायचे. ते हॉटेलवाले काकासुद्धा खूप चांगले आहेत. आता त्यांना माहीत झालं आहे की ते जेवण मी घेऊन जाते. तेव्हापासून ते जेवण स्वच्छ पाकिटामध्ये भरून त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवतात, कारण ते खराब व्हायला नको. जेव्हा मी तिथे जाते तेव्हा ते सर्व माझ्या बॅगेमध्ये भरून घेऊन येते. माझ्या आईला आणि बहीण भावालासुद्धा माहीत आहे की हे जेवण मी हॉटेलमधून घेऊन येते. आम्हाला सर्वांना माहीत आहे की हे जेवण उष्टे आहे, लोकांनी खाल्लेले जेवण आहे, परंतु तेच आमच्यासाठी खूप किमती आहे.
आम्ही देवाचे आभार मानून जगत आहोत. आता मी फक्त हाच प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर माझं शिक्षण पूर्ण व्हावं आणि मी एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावी आणि माझ्या घरची परिस्थिती बदलता यावी. भूमिकाची ही सर्व कहाणी ऐकून सुष्मिता मॅडमच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले होते. त्यांना आता स्वतःचीच लाज वाटत होती, कारण त्यांनी एका गरीब निष्पाप मुलीवर हात उचलला होता. आता त्यांच्या मनालाच लागले की आपल्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा या गरीब मुलीची चौकशी करता आली असती. तिची बॅग आपल्याला तिच्याबरोबर प्रेमाने बोलून चेक करता आली असती, परंतु विनाकारण आपण त्या मुलीला मारत राहिलो. याचे दुःख आता सुष्मिता मॅडमला होत होते. तेवढ्यातच रागिनी मॅडम स्मित हास्य करून भूमिकाचे मनोधैर्य वाढवण्याचं काम करतात. त्या म्हणतात, बाळा, 100 पैकी फक्त 2 ते 3% मुले अशी असतात ज्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते आणि त्या जाणीवेतून कठीण परिस्थिती स्वीकारून अशी मुले शिकण्यास एवढे मोठे धाडस करतात. त्यामध्ये तू एक आहेस. देव नक्कीच तुला एक ना एक दिवस तुझ्या या कामामध्ये यशस्वी करेल आणि तुझ्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचशील. यापुढे मी तुला प्रत्येक ठिकाणी मदत करेल. एवढे बोलून झाल्यानंतर भूमिका तिथून निघून गेली होती. परंतु सुष्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळा भूमिका आणि तिच्या आईविषयी विचार करत होत्या. तिचा घर खर्च खूपच मुश्किलीने चालत होता. शेवटी त्यांनी विचार करून भूमिकाच्या आईला स्कूलमध्ये बोलावून घेतले. भूमिकाची आई थोडीफार शिकली होती, पण तिच्या आजारपणामुळे ती अवजड काम करू शकत नव्हती. म्हणून तिचे शिक्षण पाहून रागिनी मॅडमने भूमिकाच्या आईला अलकाताईंना स्कूलमध्ये हजेरीचे रजिस्टर प्रत्येक क्लासरूममध्ये नेण्या आणण्याचे काम करण्यासाठी त्यांना स्कूलमध्ये नोकरीवर ठेवून घेतले. जो कोणी सुट्टीवर असेल त्याची माहिती प्रिन्सिपल मॅडमला जाऊन सांगायची. त्या बदल्यात अलकाताईंना पगार देण्यात येऊ लागला. अजून छोटी मोठी कामे त्यांच्याकडून करून घेण्यात येऊ लागली. त्यांना अशी कामे देण्यात येऊ लागली की त्यांना त्यांच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेता यावी आणि इमानदारीने त्यांना पैसेसुद्धा कमावता यावेत. डॉलीसारख्या मुली नेहमीच गरीब मुलींची चेष्टा करत राहिल्या. परंतु स्कूलमध्ये जेव्हा एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये भूमिकासारख्या मुलींना आणि त्यांच्या आईबाबांना असली हिरो अशी उपाधी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि तेव्हा सर्वांसमोर असं सांगण्यात आलं की या स्कूलमध्ये येणारा प्रत्येक मुलगा अथवा मुलगी आमच्यासाठी एकसारखे आहेत. कोणीही गरीब अथवा श्रीमंत नाही, सर्व एकसारखेच आहेत. आम्ही सर्व मुलींना एकसारखे शिक्षण देतो. त्यामुळे कुणीही कुणाला कमी लेखण्याचा मूर्खपणा करू नये. त्या कार्यक्रमानंतर हळूहळू सर्व मुले भूमिकाबरोबर चांगली वागू लागली. हळूहळू दिवस निघून गेले. भूमिकाने चांगले शिक्षण घेतले आणि आता ती एक मोठी डॉक्टर झाली आहे. ती शिकून एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने आपल्या छोट्या भावाला आणि बहिणीला सुद्धा चांगले शिक्षण दिले आणि तिला जेव्हा डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली त्यानंतर तिचा मोठा सत्कार करण्यात आला. तेव्हा तिने न चुकता त्या हॉटेलवर काम करणाऱ्या काकांना आणि आपल्या टीचरांना बोलावले होते, ज्या सर्वांनी तिला एवढे मोठे करण्यासाठी मदत केली होती. त्या काकांनी तिला न ओरडता मोठ्या प्रेमाने तिची काळजी घेऊन उष्टे का होईना परंतु तिचे पोट भरण्यासाठी तिला जेवण दिले होते. याची तिला जाणीव होती. आणि त्याच तिच्या रागिनी मॅडम, ज्यांना तिच्या बॅगमधील ते उष्ट अन्न पाहून तिची परिस्थिती त्यांना समजली होती. अशा देवरूप रागिनी मॅडमला ती कधीही विसरू शकत नव्हती, कारण अशी माणसे समाजात खूपच कमी मिळतात. पुढे तिचे शिक्षण होईपर्यंत त्यांनी तिची साथ दिली होती. त्यांना बोलावून सर्वांसमोर तिने त्यांचे आभार मानले होते. त्या व्यक्ती तिच्या जीवनात आल्या नसत्या तर कदाचित ती एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचू शकली नसती. आज तीच भूमिका सर्व मुलींसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे. आज कोणीही मुलगा अथवा मुलगी जेव्हा भूमिकाच्या आयुष्याकडे पाहते, ती ज्या परिस्थितीतून आज ज्या उंचीवर येऊन पोचली आहे याचा नीट विचार करून मुले वागतात, तेव्हा त्यांना नक्कीच एक योग्य दिशा मिळते आणि ते आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीविषयी आपले मत काय आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि गोष्ट आवडली असेल तर प्लीज गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अजूनसुद्धा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा घेऊन आपण असेच भेटत राहणार आहोत. धन्यवाद.